Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. वृक्ष संवर्धन हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलाय. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार होती. त्यावेळी शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. तपोवन वाचवण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारला. त्याच पद्धतीनं पुण्यात देखील झाडांची होणारी कत्तल रोखण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले होते. आता तुम्ही म्हणत असाल की हे आम्हाला का सांगतोय, तर त्याचं कारणच असं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर आता जोरदार ताशेरे ओढलेत. तो दिवस दूर नाही जेव्हा लोकांना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावं लागेल अशा कडक शब्दात न्यायालयाने सरकारला सुनावलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे, न्यायालयाने अशी टिप्पणी का केली आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. तर झालं असं की मुंबई उच्च न्यायालयात एक दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. सरकारच्या विद्युत पारेषण कंपनीने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी डहाणू ते अंबेसरी या दरम्यान वीज वाहिनी टाकण्यासाठी खारफुटी तोडण्याची परवानगी मागितली आहे. या संदर्भातली याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आता या मार्गासाठी 847 खारफुटी तोडण्यात येणार आहे. न्यायालयात जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा न्यायालयाने तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईतील हरित आच्छादन कमी होत राहिलं तर असा दिवस दूर नाही जेव्हा लोकांना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरावं लागेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. खारफुटी तोडण्याचा प्रश्न नसून भरपाई म्हणून लावलेली झाडे प्रत्यक्षात जिवंत राहतात का, हा अधिक गंभीर मुद्दा आहे, असं देखील न्यायालयाने यावेळी म्हटलंय. तुम्ही झाडे पुन्हा लावत नाही, जी झाडे लावता ती नंतर मरतात. झाडे लावल्याचं चित्र निर्माण केलं जातं, परंतु ती झाडं जिवंत आहेत की नाही हे पाहण्यासाठी कोणी फिरकत नाही. ज्या ठिकाणी आधीच मोठ्या प्रमाणात झाडं आहेत तिथंच झाडं लावून मूळ परिसरातील पर्यावरणीय हानी भरून निघू शकत नाही, असं देखील न्यायालयाने यावेळी म्हटलेलं आहे. या सुनावणीवर आता न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणाबाबतचे अनेक प्रश्न निर्माण झालेत. सातत्याने होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत चाललंय. पावसाचं प्रमाण, वातावरणीय बदल हे बिघडणाऱ्या पर्यावरणाचा एक भाग आहे. अनेक भागांमध्ये कमी वेळेत जास्त पाऊस होतो, तर काही भागांमध्ये अजिबातच पाऊस होत नाही. या सगळ्यामुळे प्रदूषण, वृक्षांची बेसुमार तोड या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. असं असलं तरी सरकार विकासाच्या नावावर झाडांची कत्तल करतच आहे. खारफुटी या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खारफुटीमुळे पुराचं पाणी हे शहरात शिरत नाही. खारफुटीमुळे किनारपट्टीचं वादळांपासून संरक्षण होतं. त्याचबरोबर कार्बनचं प्रदूषण खारफुटी शोषून घेतात. माशांसाठी देखील ते सुरक्षित निवारा देतात. खारफुटीचं जंगल पाण्यातील विषारी घटक आणि कचरा नैसर्गिकरित्या गाळून देखील टाकतात. त्यामुळे समुद्राचं पाणी हे स्वच्छ राहतं. आता प्रदूषण कमी करणारी खारफुटी इतक्या मोठ्या प्रमाणात तोडली जात असेल तर निश्चितच पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आता पुढच्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण न्यायालयाने जी टिप्पणी केली आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत? वृक्षतोड जी सातत्याने होतीये किंवा खारफुटी ही तोडली जाते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही नवीन असाल तर निश्चित सबस्क्राईब करा. धन्यवाद.